आजच्या भागात आपण पाहणार आहोत. भावना आता पोलिसांना अडवत असते. पोलिसांना म्हणत असते की तुम्ही असे अचानक कसे आलात आणि तुमच्याकडे अटक वॉरंट आहे का, असं बोलून ती चौकशी करू लागते. पण पोलीस म्हणतात की आम्हाला अशी अटक वॉरंट तर आहे आमच्याकडे आणि आम्हाला खबर मिळाली आहे की तुमच्या घरात खूप जास्त कॅश आहे आणि त्यामुळे आम्हाला धडक कारवाई करावी लागत आहे. असं म्हटल्यानंतर आता जे काही हवालदार आलेले असतात ते सगळ्या कामाला लागतात. सगळीकडे इकडून तिकडे शोधाशोध सुरू असते. सामानही इकडे तिकडे ते करत असतात. भावना मात्र त्यांना थांबवायचा प्रयत्न करत असते, कारण भावनाला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. कारण सिद्धू हा तिथपर्यंत पोचला असेल का, त्याने ती कॅश नीट सेफ जागी ठेवली असेल का, नाहीतर या सगळ्यामध्ये सिद्धू अडकू शकतो हे देखील तिला माहिती असतं. आणि म्हणूनच ती बिचारी विचार करत असते, कारण सिद्धूला जर या कॅश सकट पकडलं तर तो जेलमध्ये जाऊ शकतो ही भीतीसुद्धा भावनाच्या मनात असते. म्हणूनच भावना तिच्या परीने जितके प्रयत्न करता येतील तितके प्रयत्न करत असते. पण ते पोलीस म्हणत असतात की माफ करा मॅडम, पण आम्हाला सगळ्याची दखल घ्यावी लागणार आहे. तुम्ही प्लीज आम्हाला मध्ये मध्ये त्रास देऊ नका. दुसरीकडे जयंत जो आहे तो विचार करत बसलेला असतो. त्याच वेळेला त्याला असं जाणवतं की वरच्या दिशेने कोणीतरी जात आहे. त्यावेळेला तो विचार करतो की जानू तर रूममध्ये आहे, मग हा शेफ गेलाय का वरती? म्हणजे हे दोघंही जण रूममध्ये आहेत का? मला कामाला दिसत नाही, आता मी काय करू? असे अनेक प्रश्न ना त्याच्या डोक्यात येत असतात आणि त्यामुळे त्या गोष्टींचा तो विचार करत असतो आणि त्याची मात्र स्वतःची खूप जास्त चिडचिड होत असते. दुसरीकडे जयंतचे जे काही डुप्लिकेट्स त्याच्या समोर येऊन उभे राहतात आणि ते जयंतला छेडत असतात. ते जयंतला म्हणत असतात की बघितलं का, तुला दिसत नाही याचा अर्थ बायकोने याचा किती फायदा करून घेतलाय. बहुतेक आहे ना तो शेफ आणि जानू दोघंही जण बेडरूममध्ये आहेत. असं काहीसं आता ते येणारे जे काही जयंत असतात ते जयंतला या समजवत असतात आणि त्याच्यावर हसत असतात. जयंत मात्र म्हणतो की नाही नाही, माझी जानू तशी नाही आहे. माझ्या जानूवर माझं मनापासून प्रेम आहे आणि मी माझ्या जानूला कधीही कुठेही सोडून जाणार नाही आणि ती सुद्धा माझी साथ कधीच सोडणार नाही. पण दुसरे जे जयंत त्याच्या समोर उभे असतात ना, ते मात्र जानू विरुद्ध त्याला भडकवत असतात आणि म्हणत असतात की अरे तुझी जानूनं तुला फसवते, तुला दिसत नाही याचा अर्थ तुला कळतोय का, तिनं किती मजा मारत असेल ती. पण आता या सगळ्याचा मात्र आता जयंतला खूप जास्त त्रास होऊ लागतो. जयंत जो आहे तो विचार करतो की बापरे, हे सगळं काही काय घडत आहे. विचार करूनच त्याची खूप जास्त चिडचिड होत असते. तो इकडे तिकडे पाहत असतो आणि त्याच वेळेला मात्र आता तो म्हणतो की बस झालं, इथून पुढे एकही शब्द मी तुमचा ऐकून घेणार नाहीये. पण आता ती लोक थोडी थांबत असतात. ह्याने इतकंही बस म्हटलं तरीही सुद्धा त्याला खूप काही नावं ती लोक ठेवत असतात. नावासोबत त्याला आता शांत काही ते बसू देत नसतात आणि उलट सुलट प्रश्न विचारून भंडावून सोडतात. तर आता इकडे खूप जास्त हायपर जो आहे तो खरं तर जयंत झालेला असतो, कारण जयंतला जानूबद्दल एकही अपशब्द बोललेला सहन होत नसतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी अचानकपणे त्याच्या कानावर पडतात ना, तेव्हा मात्र तो घाबरलेला आणि हिरमुसलेला असतो आणि म्हणत असतो की तुम्ही सगळीजण इथून निघून जावा. एवढं सगळं तो जोरात बोलतो, त्यामुळे आता त्याच्या समोर कोणीही नसतं. तर दुसरीकडे मात्र आता हे सगळं जे आहे ते पाहिलेलं असतं ते म्हणजे डॉक्टर गोडबोले यांनी. तर इकडे आता पाहायला मिळतं की विश्वा जो आहे तो विचार करत असतो आणि तो म्हणत असतो की काय होईल, बाबा तयार होतील का या प्रोजेक्टसाठी, असं बोलून तो खूप जास्त रूममध्येच येरझाऱ्या मारत असतो. त्यावेळेला आता त्याला ती समजावते आणि म्हणत असते की कशाला इतकी काळजी करतोय, सगळं काही आपल्या मनासारखं होईल, तू टेन्शन घेऊ नकोस, असं बोलून त्याला समजावते. पण विश्वाला टेन्शन आलेलं असतो. तो म्हणत असतो की जर आत्या या सगळ्यासाठी तयार नाही झाली तर माझी वाट लागेल. म्हणजेच ना मला असं वाटतंय ना की आत्याने होकार द्यायला हवा. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं की तिथे आता विश्वाची आई आलेली असते आणि विश्वाची आई जेव्हा तिथे येते तेव्हा आता विश्वा धावत पळत आईकडे जातो आणि आईला विचारतो की आई काय झालं आहे, बाबांनी परवानगी दिली का? त्याच वेळेला तू कानेटकरांना फोन लावायला घे आणि रजिस्ट्रेशनची तारीख कन्फर्म कर, कारण बाबांनी परवानगी दिली आहे. असं जेव्हा आता विश्वाची आई बोलते तेव्हा मात्र खूप मोठा धक्काच विश्वाला बसलेला असतो. विश्वा म्हणत असतो की बरं झालं हे सगळं काही आपल्या मनाप्रमाणे घडते. सईसुद्धा खूप जास्त खुश असते, कारण आता विश्वाचा नवीन बिझनेस सुरू होणार असतो. त्यामुळे आता सईला सुद्धा या सगळ्याचा आनंद वाटत असतो. दुसरी
दुसरीकडे आता गाडेपाटलांच्या घरात पोलीस सगळीकडे शोधाशोध घेत असतात. कोणताही कानाकोपरा ते सोडत नाहीत आणि सगळीकडे आता ते शोधतानाच भावना त्यांच्या मागे फिरत असते. भावना म्हणत असते की तुम्हाला मी सांगते ना की घरात काही सुद्धा नाही आहे. तरीसुद्धा ते भावनाला म्हणत असतात की आमची ही सगळी फॉर्मॅलिटी आहे आणि आम्हाला ती तर कंप्लीट करावीच लागेल, कारण आम्हाला वरून तसं प्रेशर असतं मॅडम. आम्हाला कळलं आहे की तुमच्या घरात जे आहे ते खूप जास्त कॅश आहे, त्यामुळे आम्हाला हे सगळं करणं भाग आहे, असं देखील ते पोलीस जे आहेत ते सांगत असतात. भावना मात्र आता देवाकडे प्रार्थना करत असते की या सगळ्यामध्ये काही झालं तरीसुद्धा सिद्धू सापडायला नको, कारण सिद्धू जर सापडला तर सिद्धूला जेलची हवा खायला लागणार हे माहिती असतं. तर मागच्या दारातून आता सिद्धू या पोलिसांना सापडलेला असतो, पण त्याच वेळेला तो म्हणत असतो की मी मागच्या अंगणात खत घालत होतो झाडांना, काय झालं तुम्ही अचानक आलात मला काहीच माहीत नाही. त्याच वेळेला आता भावना सांगते की अरे आपल्या घरात ना हे लोक धाड टाकल्याला आले होते, ह्यांना असं वाटलं की आपल्याकडे कॅश आहे, पण त्याच वेळेला पोलिसही म्हणतात की आमचं चुकलं, आम्हाला काहीतरी चुकीची माहिती मिळाली असेल आणि त्यानंतर पोलीस तिकडनं निघून जातात. तर दुसरीकडे मात्र आता भावना खूप जास्त घाबरलेली असते. सिद्धूला म्हणते सगळं ओके आहे ना. सिद्धू म्हणतो हो, तुम्ही ज्या पद्धतीने मला आयडिया दिली ना त्या पद्धतीने मी सगळं केलं. खरं तर ना ते मागच्या अंगणात सुद्धा शोधायला आले होते, पण त्याच वेळेला मी मयाकडे ती जी कॅश आहे ती दिली आणि त्यांनी योग्य जागी ठेवली आहे, असं देखील जे आहे ते आता सिद्धू जो आहे तो सांगू लागतो. पण त्यावेळेला आता सिद्धू जो आहे तो भावनाला म्हणतो की मॅडम थँक्यू, हे सगळं तुमच्यामुळे शक्य झाले, कारण ऐन वेळेला मला काही सुचलं नसतं. तर दुसरीकडे मात्र आता थँक्यू भावनाला तो म्हणतो. त्यामुळे आता भावना ही सिद्धूला म्हणते की बघितलं का, तुम्ही मला थँक्यू म्हणालात, याचा अर्थ काय, तुम्हाला आता पॅनल्टी लागणार. आपलं ठरलं होतं ना फ्रेंडशिप में नो थँक्यू नो सॉरी, मग आता तुम्ही बोललेला आहात तर तुम्हाला आता पॅनल्टी तर भरावीच लागेल, असं आता ती त्याला म्हणत असते. पण त्याच वेळेला नाही नाही असं तो म्हणतो. आता दोघांची अशी चर्चा सुरू असते. तेवढ्यातच आता घरातले सगळीजणं तिथे येतात. घर पूर्ण अस्ताव्यस्त झालेलं असतं. घर अस्ताव्यस्त झालेलं आहे हे बघून मात्र आता खूप जास्त भीती जी आहे ती सगळ्यांनाच पडलेली असते आणि सिद्धूला विचारतात आजी की हे सगळं काय आहे. त्यावर आता सिद्धू भावनाला इशारा करतो आणि तू काहीच बोलू नको, मी बोलतो असं म्हणतो. दुसरीकडे आता लक्ष्मी आणि श्रीनिवास हे खूप जास्त टेन्शनमध्ये असतात. श्रीनिवास खूप जास्त दमलेले असतात. तर लक्ष्मी त्यांना पाणी आणून देते. आजी म्हणत असते की श्रीनिवास तुला काय झालं आहे. तर श्रीनिवास म्हणतात की काय बोलू, घरात जे काही चालू आहे ना त्या गोष्टी जरा मला पटत नाही आहेत, म्हणजे या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या काही विचित्र आहेत, पण या घडल्या तरी पण ह्या कधीतरी थांबायला हव्यात ना, कारण हे घराचे काही दोन भाग झाले आहेत ना ते मला पटत नाही आहेत. दुसरीकडे आता जी लक्ष्मी असते ना ती सुद्धा म्हणत असते की हो, घरात हे जे काही दोन भाग झालेले आहेत ना त्या गोष्टी मलासुद्धा पटत नाही आहेत. कधी हे सगळं व्यवस्थित होईल. तर तिकडे आजी ज्या आहेत त्या समजवतात आणि येत्या गणेश चतुर्थीला सगळं काही ठीक होईल, बाप्पाच काहीतरी चांगलं घडवेल असं आजी म्हणून त्या दोघांनाही समजावत असतात. तर इकडे आता सिद्धूने सांगितलेलं असतं की आपल्या घरावर पोलिसांची धाड पडली होती आणि घरात जे पैसे होते ते मागे अंगणात जाऊन मी लपवत होतो, पण त्यानंतर मी मयाकडे ते पैसे दिले असं देखील तो सांगतो. तर दुसरीकडे मात्र या सगळ्याचं कौतुक जे आहे ते इथे गाडे पाटील यांना वाटलेलं असतं. म्हणून संपतराव जे आहेत ते आता सिद्धूवर आणि भावनावर खुश होतात आणि ते म्हणतात की आज तुम्ही दोघं होतात म्हणून माझी 5 कोटी इतकी मोठी रक्कम वाचली, कारण उद्या मला ती प्रचार करत असताना वाटायची सुद्धा आहे, असं देखील ते आता म्हणत असतात. तर दुसरीकडे मात्र ह्या दोघांचेही काही आता उसनेवाण आपल्यावर नको म्हणून ह्या दोघांनाही हे सगळं काम केलं. यासाठी अधिराज 5-5 हजार रुपये दोघांनाही दे असं देखील आता संपतराव बोलत असतात. त्याच वेळेला सिद्धूला 5 हजार रुपये आणि भावनाला 5 हजार रुपये असे दोघांनाही पैसे देतो अधिराज. पण हे सगळं घेताना खरं तर ना खूप जास्त वाईट ना इथे असणाऱ्या भावनाला वाटत असतं. भावना जी आहे ती आता विचार करते की म्हणजे या घरात एवढं सगळं काही केलं तर त्याची किंमत 5 हजार रुपये, तिला तर हे सगळं काही नकोच असतं. तरीसुद्धा मात्र आता या गोष्टी घडत असतात. तर इकडे असणारी नीलांबरी ती मात्र आता खूप जास्त आजीना भडकवायचं काम करत असते. ती आजीना म्हणत असते बघितलं का, आता ही सगळ्यांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करते, पण आजी म्हणतात की तू काळजी करू नको, असं काही होणार नाही. दुसरीकडे संपतराव जे असतात ते आता सिद्धूचंही कौतुक करत असतात आणि सिद्धूला म्हणत असतात की तुम्ही एकदम भारी काम केलेलं आहे, आज तुम्ही आमची इज्जत वाचवली, नाहीतर 5 करोडोंचं नुकसान झालं असतं. इतके पैसे आमच्याकडे होते आणि आम्हाला टेन्शन आलं होतं की काय करावं, पण त्यावेळेला
तुम्ही दोघं घरात होतात म्हणूनच आमचं हे सगळं काही वाचलं, नाहीतर आमचं खूप मोठं नुकसान झालं असतं असं देखील आता म्हटलं जात असतं. तर दुसरीकडे मात्र हे सगळं काही भावना ऐकत असते आणि हे सगळं काही भावनाला ऐकून खरं तर खूप जास्त आश्चर्याचा धक्का बसलेला असतो आणि ती विचार करते की ह्या घरातली लोक अशी कशी असू शकतात. तर दुसरीकडे मात्र आता सिद्धू जो आहे त्याला फोन येतो, कारण सिद्धूने ती पैसे जे आहेत त्या पैशांची बॅग ही मयाकडे ठेवायला दिलेली असते आणि मया सांगतो की माफ कर पण इथे ती बॅग नाही आहे, कोणीतरी पैसे गायब केलेले आहेत. आणि ही गोष्ट जेव्हा आता सिद्धू घरातल्या सगळ्यांना सांगतो तेव्हा मात्र आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर संपतराव म्हणत असतात की तू तर सांगितली होतीस की कॅश सेफ आहे. आजी म्हणतात बघितलंस का, ह्यांच्यावर विश्वास ठेवण्याच्या ना हे लायकीचे सुद्धा नाही आहेत. संपतराव सुद्धा आता सरड्यासारखे रंग बदलतात आणि ते आता म्हणतात की तुम्हा दोघांना मी जे पैसे दिले होते ना ते रिटर्न करा माझे, कारण तुम्ही ना काही दोघं कामाचे नाही आहेत. घरातले पैसे 5 करोड रुपये गायब झाले, तुमच्यावर विश्वास ठेवला, मला वाटलं तुम्ही योग्य ठिकाणी ठेवले असेल पण काय हे. तर दुसरीकडे मात्र आता जी भावना असते ती म्हणत असते की उगाच आहे ना तुम्ही सिद्धिराजला बोलू नका, कारण सिद्धिराजने जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे सगळे केलेले आहेत. रेणुकासुद्धा आता भावनाची बाजू घेऊन सिद्धूचं मत मांडत असते आणि ती म्हणत असते की बरोबर आहे, भावना जे काही बोलते ते परफेक्ट आहे, कारण तुम्ही ना चुकीचं बोलताय. सिद्धूवर असे आरोप करू नका. सिद्धू असं का करेल, कारण आतापर्यंत सिद्धूने आपल्या पार्टीसाठी किती गोष्टी केलेल्या आहेत हे विसरताय का तुम्ही, आणि मग आता या सगळ्या गोष्टी तो का विचित्र पद्धतीने करेल असं देखील आता आजीला आणि संपतरावांना रेणुका समजावत असते. पण आता संपतराव आणि आजी पुढील 24 तास भावना आणि सिद्धूला देतात आणि 5 करोड रुपये शोधून आणायचे असं देखील सांगतात. असं म्हटल्याबरोबर सिद्धू म्हणत असतो की ठीक आहे, तुम्ही जे चॅलेंज दिलं आहे ते एक्सेप्ट मी करायला तयार आहे. तर संपतरावांना आता टेन्शन आलेलं असतं, कारण प्रचार असतो आणि प्रचारालाच त्यांना ते पैसे वाटायचे असतात आणि जर आता आपल्याकडे पैसेच नसतील तर आपण काय करायचं, या मोठ्या संकटात आता ते सापडलेले असतात. आणि म्हणूनच सिद्धू आणि भावनाला त्यांनी ओपन चॅलेंज केलेलं असतं आणि त्यांना सांगितलेलं असतं की लवकरात लवकर जे आहे ते तुम्ही या सगळ्याचा शोध घ्या आणि माझ्यासमोर पैसे आणून द्या. दुसरीकडे आता जयंत जे काही वागत असतो त्याचं सगळा काही विचार जो आहे त्याचा स्टडी हा इथे डॉक्टर गोडबोले करत असतो, कारण त्याला जयंतच्या वागण्यामध्ये बरेच बदल दिसत असतात. जेव्हा जयंत त्याच्या समोर असतो ना तेव्हा जयंत कसं काय बिहेवियर करत असतो या सगळ्याचं नियोजन त्याने एका डायरीत लिहून ठेवलेलं असतं. आणि या सगळ्याबद्दल जेव्हा तो लिहून ठेवतो ना तेव्हा मात्र आता तो या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. दुसरीकडे श्रीनिवास जिथे जॉबला नवीन ठिकाणी लागलेले असतात तिथे आता श्रीनिवास यांना सांगितलं जातं की तुम्हाला ना ही गाडी जी आहे ती एका व्यक्तीला नेऊन द्यायची आहे, त्याने यायला जमत नाही आहे, पण एक आहे की तुम्हाला ना ही गाडी विदाऊट कुठचेही स्क्रॅच न पाडता घेऊन जायची आहे, नाहीतर समोरची व्यक्ती जी आहे ते आपल्यावर पुन्हा एकदा पैशांचा आरोप टाकेल आणि आपल्याला पैसे भरावे लागतील, त्यामुळे जे काही कराल ते सांभाळून करा असं देखील सांगण्यात येतं. त्यावर आता श्रीनिवास जे आहेत ते म्हणतात की ठीक आहे, मी ही जबाबदारी घेतो आणि उत्तमरित्या ही जबाबदारी पार पाडण्याचा ट्राय करतो. आणि आता खूप मोठी अशी अवाढव्य गाडी असते आणि खूप महागातली सुद्धा असते. श्रीनिवासाने ती गाडी चालवायला घेतलेली असते. तर दुसरीकडे आता जे संपतराव असतात आणि आजी हे दोघंही जण रस्त्यावर आलेले असतात. संपतराव म्हणतात की काय करायचं गाई, मला खरंच समजत नाही आहे. तर संपतराव आणि आजी म्हणते की तू काळजी करू नकोस, सगळं काही नीट होईल, हे पैसे कोणी चोरले आहेत हे सुद्धा समजेल, पण आपण आहे ना थोडा वेळ थांबूया. तसंही त्या अवलक्षणेला आणि त्याचसोबत सिद्धूला सुद्धा आपण 24 तासांची मुदत दिली आहे ना, बघूया 5 करोड सापडत आहेत का. तर दोघंही जण रस्त्यावर असताना समोरून श्रीनिवास गाडी चालवत येत असतात हे आजीला दिसतं. आजी आणि संपतराव जेव्हा श्रीनिवास यांना बघतात तेव्हा मात्र आजी मुद्दामून आहे ना संपतरावांच्या गाडीच्या मध्ये येते. संपतराव म्हणतात की आई मला दिसतंय ते सेम आहे का, म्हणजे ही श्रीनिवासच आहेत का. तर श्रीनिवाससुद्धा ऐन मोक्याला गाडी थांबवतात, नाही तर इथं मात्र आजीचा चांगलाच ॲक्सिडेंट झाला असता. ते गाडी थांबवतात आणि गाडीतून उतरून लगेचच आता आजीकडे जातात आणि म्हणतात तुम्ही ठीक तर आहात ना. त्याच वेळेला आजी म्हणतात की मी ठीक आहे, पण तुम्ही ही गाडी घेतली म्हणजे आपल्या घरातली 5 करोड जे रुपये आहेत ना ते ह्यांच्या मुलींनी ह्यांना जाऊन दिलेत आणि म्हणून इतकी मोठी गाडी ह्यांनी घेतलेली आहे. श्रीनिवास आता
आता यांचा झालेला गैरसमज मिटवायचा प्रयत्न करत असतात आणि म्हणत असतात की नाही नाही असं काही नाही. पण संपतराव म्हणतात की मग तुमच्याकडे इतकी मोठी गाडी आली तरी कशी? तुम्ही ना आमच्याशी खोटं बोलताय. तसंही आमच्या घरात ना 5 करोड गायब झालेत. त्यासाठी मी सिद्धूला आणि त्यासोबत भावनाला तुमच्या मुलीला सुद्धा 24 तासांची मुदत दिली आहे. आता तुम्हाला सुद्धा सांगतो 24 तासात नाही ना माझे 5 करोड आणून दिले तर बघा लक्षात ठेवा, नाही तुरुंगात टाकलं ना तर माझं नाव देखील संपतराव लावणार नाही. असं काहीसं संपतराव आता श्रीनिवास यांना बोलत असतात. श्रीनिवास त्यांचा झालेला गैरसमज दूर करत असतात की ही गाडी माझी नाही आहे आणि आजी आणि हे संपतराव काही ऐकून घ्यायला तयार नसतात. पण हे जे काही चाललेलं असतं ना ते सगळं काही मयाने ऐकलेलं असतं. त्यामुळे मयाला कळलेलं असतं की संपतराव आणि आजीने श्रीनिवास यांच्यावर आरोप केलेले आहेत आणि तो जेव्हा हे सगळं बघतो ना तेव्हा तो सुद्धा चकित होतो की हे नेमकं चाललंय तरी काय. त्यालाही प्रश्न पडलेला असतो की बिचाऱ्या श्रीनिवास काकांना काय काय म्हणून सहन करावं लागत आहे आणि त्यामुळेच आता तो हे सगळं काही ऐकतो आणि तो ठरवतो की ह्या सगळ्या गोष्टी सिद्धूला सांगायला हव्यात. दुसरीकडे सिद्धू जिथे आता पैसे ठेवलेले असतात ना त्या ठिकाणी जातो आणि तिकडे पैसे कुठे गेले याचा शोध घेत असतो आणि तेवढ्यातच ना त्याचा फोन वाजतो. पण तिथे पडलेली एक बांगडी त्याला दिसते. ती बांगडी दिसल्यावर तो विचार करतो ही बांगडी कुणाची आहे? म्हणजे इथे जे पैसे ठेवले होते ते नक्कीच घरातल्या कोणीतरी घेतलेले आहेत. ती बांगडी तो आपल्या खिशात ठेवतो आणि तो खिशात ठेवून आता तो ठरवतो की नाही या सगळ्याचा शोध तर घ्यायला हवा. दुसरीकडे मयाने आता फोन केलेला असतो आणि तो सिद्धूला सांगत असतो की तुमच्या घरात ना जे 5 करोड गायब झाले आहेत ना त्याचा सगळा श्रीनिवास काकांवर घेतला जात आहे. संपतराव आणि आजी त्यांच्यावर असे जे काही आरोप करत आहेत ना ते सगळे काही चुकीचे आहेत असं देखील आता म्हटलं जात असतं. तर इकडे मात्र आता जो डॉक्टर गोडबोले आहेत ना ते बसलेले असतात आणि आता ते जानूसोबत बोलत असतात. जानू त्यांना म्हणत असते की तुम्ही कुठपर्यंत स्टडी केला आहे? म्हणजे मला हे म्हणायचं आहे की जयंत या सगळ्यातना बरा होऊ शकतो का? पण त्याच वेळेला आता जयंतला त्यांनी इतके दिवस जे काही निरीक्षण केलेलं असतं त्यावरून बरेचसे आजार जयंतला झाल्याचं त्यांना कळतं. त्यामुळे आता जे काही विचित्र आजार आहेत त्यांबद्दल सांगितलं जातं आणि जेव्हा या सगळ्यांबद्दल जेव्हा सांगितलं जातं ना तेव्हा मात्र आता जानू चकित होते आणि जानू म्हणत असते की नाही तुम्ही हे एवढे सगळे आजार मला सांगू नका. माझा जयंत बरा आहे, फक्त त्याला थोडा त्रास होतो बस इतकंच. पण आता प्रत्येक वेळेला जे काही निरीक्षण डॉक्टर गोडबोले यांनी केलेलं असतं ना त्या सगळ्याचं निरीक्षण करून ते जानूला प्रत्येक गोष्टीची पडताळणी करून देत असतात. म्हणजेच ते आता जानूला म्हणत असतात की बघा तुम्हाला मी सांगतोय ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या क्रमवाईज मी तुम्हाला सांगत आहे की काय काय घडलेलं आहे. तर तुम्ही जरा ना ऐकून घ्या आणि थोडा विचार करा. म्हणजे मी काय म्हणतोय त्या गोष्टीचा पुरेपूर आपल्याला फायदा करायला हवा. आणि त्याचसोबत आता जानूला तो प्रसंग आठवतो की ज्या वेळेला जानूने त्या पार्टीमध्ये जाऊन गाणं गायलं होतं आणि त्यानंतर घरी आल्यानंतर त्याने कसं पुन्हा तिला रात्रभर गाणं गायला लावलं होतं. आणि हा सगळा प्रसंग जेव्हा काही आठवतो ना तेव्हा मात्र आता खूप जास्त बिथरलेली जी आहे ती जानू असते. जानू आता विचार करते की या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात आधीही घडून गेल्या आहेत आणि सेम तसं आता हे विचारत आहेत. त्याच वेळेला आता जयंतने अजून एक शिक्षा जी काही जानूला दिलेली असते की मी जसं काही बोलतोय तसंच बोलायचं आणि मला हसून दाखवायचं. कारण जानू सगळ्यांसमोर खूप दात काढत होती, हसत होती आणि हे सगळं काही तो तिला करायला लावतो. आणि जेव्हा काही हे सगळं तो करायला लावतो ना तेव्हा मात्र आता खूप जास्त मोठा धक्का जो आहे तो इथे असणाऱ्या जानूला बसलेला असतो. आणि म्हणूनच जानू आता या सगळ्याबद्दलच त्या डॉक्टरांना सांगत असते. त्या डॉक्टर बोलत असतात की मी तुम्हाला तेच सांगतोय, मी जो काही स्टडी केला आहे त्यानुसारच मी तुम्हाला ह्या सगळ्याबद्दल सांगतोय. त्यांना हे असे विविध आजार आहेत आणि त्यावर आपल्याला त्यांना बरं करावं लागणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला सांगतोय ना त्या थेरपी आपल्याला त्यांना तर देणं गरजेचंच आहे असं देखील डॉक्टर गोडबोले जे आहेत ते जानूला बोलत असतात. जानू मात्र आता खूप जास्त घाबरलेली असते. तिला आता काय करावं आणि काय नाही काही सुचत नसतं. ती चारही बाजूनी अगदी अडकल्यासारखी झालेली असते. पुढील भागात पाहायला मिळतं आपल्याला की डॉक्टर गोडबोले जे असतात ते जानूला
लास्टची वॉर्निंग देतात आणि म्हणतात की बघा आता तुम्हालाच यावर सोल्युशन काढायचं आहे, तुम्हाला काय करायचं आहे हा निर्णय तुमचा आहे. त्यावर जानू जी आहे ती विचार करत असते. तर दुसरीकडे मात्र आता सिद्धूला कळलेलं असतं की ही चोरी कोणी केलेली आहे, ती चोरी नीलांबरीनेच केलेली आहे. यावर तो ठाम असतो. तरीसुद्धा घरी येऊन तो याबद्दल विचारपूस करतो, पण याबद्दल काहीच कोणीही बोलत नाही. म्हणूनच सिद्धू म्हणतो की आताच मला सगळ्यांना सांगावं लागेल की ही चोरी कोणी केली आहे. आणि असं बोलून तो नीलांबरीच्या समोर जाऊन उभा राहतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.